सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. कोल्हापूर शहरात भर दिवसात झालेल्या गोळीबाराच्या थरारक घटनेचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अवघ्या 12 तासात उलगडा केलाय. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून सुपारी घेऊन हा गोळीबार केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. कोल्हापूर शहरातल्या नवीन वाशीनाका परिसरात 16 जुलै रोजी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमाराला भर दिवसात झालेल्या गोळीबारामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. स्टार लोकल मार्टजवळ दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या सूरज साखरे याच्यावर गोळीबार करून त्याला गंभीर जखमी केलं आणि घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेनंतर करवीर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम 109, 3, 5 तसंच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष तपास पथकं तयार केली. पोलिसांनी घटनास्थळावरील सर्व CCTV फुटेज तपासलं. परिसरातील हॉटेल, लॉज तसंच गोपनीय माहितीदारांकडून माहिती संकलित केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. तपासादरम्यान आरोपी कर्नाटकात पळून गेल्याची माहिती मिळाली. तसंच ते जयसिंगपूर येथील अंकली पूल परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून रफिक उर्फ देवा पीरसाहेब मोल्ला वय 39 राहणार शाहू कॉलनी, विक्रमनगर, कोल्हापूर आणि शहाबाज राजू मुल्ला वय 23 राहणार मणेरमळा, कोल्हापूर या दोघांना ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र कसून चौकशी केल्यानंतर सूरज साखरे याच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशानं गोळीबार केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. या गुन्ह्यामागं सुपारीचा अँगल असल्याचा पोलिसांना संशय असून त्या दृष्टीनं तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी किंवा सूत्रधार आहेत का याचाही शोध घेतला जातोय. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक जालेंद्र जाधव तसंच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली. दिनांक 16 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास नवीन वाशीनाका, कोल्हापूर, फुलेवाडी रिंग रोड या ठिकाणी असणाऱ्या स्टार लोकल मार्टजवळ रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज साखरे याच्यावरती गोळीबार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि तो याच्यामध्ये गंभीर जखमी झालेला होता. याबाबत करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा क्रमांक 395/2026 हा BNS 109 आणि आर्म्स ऍक्ट 3(5) नुसार गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल सर, त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव सर आणि यांच्यासोबतच पोलीस निरीक्षक LCB करवीर, जुना राजवाडा आणि आम्ही या ठिकाणी तात्काळ भेट दिली. त्याचबरोबर या घटनेच्या गांभीर्य पाहता याच्यामधील आरोपी लवकरात लवकर निष्पन्न करण्यासाठी याच्यासाठी तात्काळ आम्ही वेगवेगळ्या टीम्स फॉर्म करून या टीम्स ऍक्टिव्हेट केल्या होत्या आणि 24 तासाच्या आत आम्ही हा गुन्हा उघड करून याच्यातील 2 आरोपी जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असून या हल्ल्यामध्ये जखमी झालेला सूरज साखरे आणि जे आरोपी अटक आहेत यांच्याकडून याच्याबद्दल आम्ही डिटेल तपास करत आहोत आणि तपासामध्ये जशा गोष्टी उघड होतील तशी आम्ही पुढची माहिती कळवत आहोत.